नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. चंद्रपूर महानगरपालिकेकडून अतिक्रमण कारवाईत भेदभाव होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्याकडून केला जात आहे. चंद्रपूर महानगरपालिका तसेच पोलीस विभागाकडून शहरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे. काल आंबेडकर चौक ते बिनबाग गेट येथील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. याचा आम्हाला विरोध नाही, परंतु काही विशिष्ट लोकांचे अतिक्रमण हटवण्यात आले नाही. तसेच चंद्रपूर शहरातील अतिक्रमण धारकांमध्ये काही विशिष्ट जातीचे लोक जास्त प्रमाणात आहेत, त्यांचेच अतिक्रमण हटविण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. अतिक्रमण हटवायचे असेल तर पूर्णपणे हटवा, नाहीतर जसे सुरू आहे तसे सुरू राहू द्या. बिनबागेट रोडवरचे अतिक्रमण काढताना अचानक फोन आल्यानंतर अतिक्रमण हटविणे थांबवण्यात आले. कारवाई करायची असेल तर सर्वांवर करा, असे प्रसार माध्यमांशी बोलताना दीपक जयस्वाल म्हणाले. माझ्या असं लक्षात आलं की गेल्या 25-30 वर्षापासून मी सुद्धा या महानगरपालिकेचा नगरसेवक आहे, परंतु परवापासून त्यांनी जी अतिक्रमण हटाव मोहीम चालू केली त्यांनी आंबेडकर पुतळ्यापासून बिनबाग गेट पर्यंत, आणि काल मग त्यांनी इकडे जटपुरापासून ते मग पुढे रामनगर पर्यंत. मला त्याचा विरोध नाही, अतिक्रमण हटवण्याचा विरोध नाही आहे, पण याच्यामध्ये पक्षपाती धोरण झालं नाही पाहिजे की हा काँग्रेसचा आहे, हा बीजेपीचा आहे, हा सेनेचा आहे, हा राष्ट्रवादीचा आहे, असं न होता पारदर्शकतेने अतिक्रमण हटवलं पाहिजे. महायुतीचे उमेदवार आणि मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांनी गरमागरम भजींचा आस्वाद घेतला. कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मंगलगडच्या आंबे गावात गरमागरम बटाटा भजींचा आस्वाद घेतला. आज शिंदे हे मंगलगड विभागाच्या दौऱ्यावर असताना संध्याकाळी आंबे गावातील सुनील म्हात्रे यांच्या वडापावच्या स्टॉलला भेट दिली आणि कार्यकर्त्यांसह बटाटा भजीचा आस्वादही घेतला. मग त्या आता कडक होतात ना, भाकरी काय देऊ दानशूर साई भक्त श्रीमती मंदाकिनी गावसान यांच्याकडून साई संस्थानाला 20 लाख रुपये व सोने दान करण्यात आले आहे. आज सोलापूर येथील दानशूर साई भक्त श्रीमती मंदाकिनी गुरुलिंग गावसाने यांनी श्री साईबाबा संस्थानाला चेक स्वरूपात रक्कम रुपये 20 लाख व विविध प्रकारे 205 ग्रॅम वजनाचे 13,24,158 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच रुपये रक्कम 33,24,158 किमतीची देणगी दिली आहे. याबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी शाल व श्रींची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे लेखाधिकारी कैलास खराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते. माझं नाव मंदाकिनी गुरुलिंग गावसाने आहे. मी सोलापूर कार्यालयात RTO कार्यालयात 30 वर्ष सर्व्हिस केली. सर्व्हिसमुळे मला इकडे येता आलं नाही, पण मी बाबांची भक्त आहे बऱ्याच दिवसापासून. मग आज येण्याचा योग आला आणि रिटायर झाल्यानंतर जे काही मला पैसे मिळाले होते आणि अंगावरचे दागिने होते ते मला वाटलं की पैसा इथं द्यावा आणि सत्कारने लागावा, म्हणून मी आज इथं 20 लाखाचा चेक आणि अंगावरील दागिने दिलेले आहेत, अर्पण केलेले आहेत. दागिने किती तोळ्याचे आहेत? 20.5 तोळ्याचे. बरं, नेमकी साई मंदिराला दान देण्यामागे तुमचा उद्देश काय? मी इथं ऐकून होते की इथला पैसा सत्कारने लागतो, इथला कारभार हे आहे पारदर्शक, म्हणून मला इथं पैसे द्यावे वाटले. पैसा आपला दिला तरी सत्कारने लागावा.
तुम्हाला रिटायरमेंट नंतर मग पैशांचं काम नाही पडणार का? तुम्ही सगळं दागिने ते सगळं मी आता सध्या महाराष्ट्र शासनाचे नोकर असल्यामुळं मला 20,000 पेन्शन मिळते आणि घरात मी एकटीच आहे, त्याच्यामुळं माझं वर्षाला 1,00,000 रुपये उत्पन्न शिल्लक राहतं अजून. आणि सध्या मला आजार कुठलाही नाही, फक्त बीपीचा आजार आहे, त्याच्यामुळं मला दवाखान्याचा तर खर्चच नाही. म्हणून मी जे माझ्यापाशी पैसे होते ते इथं अर्पण केले. अजून थोडे आहे ते राम मंदिराला अर्पण करायचे. कर्णावरून धावत्या लोकलमध्ये प्रवाशांच्या 2 गटात जोरदार राडा झाला असून या झटापटीत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. धावत्या लोकलमध्ये 2 प्रवासी गटात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत 2 प्रवासी गंभीर जखमी झाले असून यापैकी दत्तात्रय भोईर नावाच्या 55 वर्षीय प्रवाशाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कल्याण ग्रामीण पोलिसांनी 4 पैकी 2 अटक केली आहे. त्यांची नावे अमोल परदेशी आणि तनुज जुमवाल अशी आहेत. त्यांच्या 2 साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. रविवारी रात्री 2:30 वाजताच्या सुमारास शेवटच्या कसारा लोकलमध्ये एका प्रवासी गटाकडून दुसऱ्या प्रवासी गटाला चिडवतोय या गैरसमजातून रक्तरंजित हाणामारी सुरू झाली. ही घटना टिटवाळा आणि वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान घडली. शहापूर तालुक्यातील चांदिवली परिसरात राहणारे दत्तात्रय भोईर आणि प्रदीप सिरोशे हे दोघे त्यांच्या 2 मित्रांसोबत उल्हासनगरातील एका मित्राच्या हळदी कार्यक्रमात आले होते. हळदी कार्यक्रम आटपून चौघांनी परतण्यासाठी शहाड रेल्वे स्थानकातून शेवटची कसारा लोकल पकडली. चौघे ज्या डब्यातून प्रवास करत होते त्या डब्यात अन्य 4 प्रवाशीही प्रवास करत होते. त्यांनी आंबिवली स्थानकातून लोकल पकडली होती. लोकल सुरू असताना दत्तात्रय भोईर आणि प्रदीप सिरोशे सह अन्य 2 तरुण आपसात चर्चा करीत असताना हास्य विनोद करीत होते. समोरच्या प्रवाशांना वाटले की दत्तात्रय भोईर आणि त्यांचे मित्र आम्हाला पाहूनच हास्य विनोद करीत आहेत, आम्हाला चिडवत आहेत. या कारणावरून दोन्ही गटात वाद झाला. या वादात एका प्रवासी गटाने दुसऱ्या प्रवासी गटावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दत्तात्रय भोईर आणि प्रदीप सिरोसे गंभीर जखमी झाले. कल्याण रेल्वे पोलिसांनी हल्ला करणाऱ्या अमोल परदेशी आणि तनुज जुमवाल या दोघांना अटक केली. अन्य 2 साथीदार संधीचा फायदा घेऊन पसार झाले. जखमी झालेल्या दत्तात्रय भोईर आणि प्रदीप शिरोसे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असताना दत्तात्रय भोईर यांचा आज गुरुवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्री 2:15 ते 2:30 वाजे दरम्यान शेवटच्या कसारा गाडीमध्ये टिटवाळा ते वाशिंद दरम्यान 2 गटामध्ये क्षुल्लक कारणावर मारामारी झाली होती. यामध्ये दत्ता भोईर या इस्माला त्यांच्या पोटाला चाकू लागल्यामुळे ते आज काल उपचारादरम्यान त्यांचा मयत झाला होता. आम्ही या प्रकरणामध्ये अगोदर आम्ही मारामारीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ते मयत झाल्याने त्यामध्ये आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये 2 आरोपींना आम्ही वाशिंद येथून अटक केलेली आहे. 2 आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुणे येथे खासदार राहुल गांधी यांची जाहीर सभा पार पडली. एक मिनिट. कॅन्टोन्मेंटचे माजी गृह राज्यमंत्री रमेशदादा बागवे राहुलजी गांधी यांचा सत्कार करतात. जोशमध्ये काँग्रेस पक्षाचा, महाविकास आघाडीचा राहुल गांधी आगे बढ़ो. स्टेज पे कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता, भाई और बहनों, कांग्रेस के हमारे बब्बर शेर कार्यकर्ता, प्रेस के हमारे मित्रों, कहना पड़ता है प्रेस के मित्रों, आजकल हैं ये किसी और के मित्र, मोदी जी के मित्र. 24 घंटा नरेंद्र मोदी की का वीडियो दिखेगा और ऐसा लगता है कि आजकल के पत्रकार जो एंकर्स हैं, सवाल पूछते हैं, लगता है कि ये बीजेपी के मतलब या तो कार्यकर्ता है या इनके पेरोल पे है. नाना पटोले जी, बाला साहब थोराट जी, पृथ्वीराज चौहान जी, विजय वडेट्टीवार जी, चंद्रकांत हंडोरे जी, रजनी पाटिल जी, विश्वजीत कदम जी, संग्राम थोपरे जी,
संजय जगताप जी, नसीम खान जी, हमारे कैंडिडेट रविंद्र धंगेकर जी कहाँ हैं? आ जाइए, सामने आइए, सामने आइए। देखिए, लड़ाई संविधान को बचाने की है। एक तरफ कांग्रेस पार्टी, इंडिया अलायंस कॉन्स्टिट्यूशन को, संविधान को, लोकतंत्र को बचाने में लगी है। दूसरी तरफ नरेंद्र मोदी जी, आरएसएस इस किताब को खत्म करना चाहते हैं। जो ये अंबेडकर जी की देन है, जिसमें फूले जी की सोच है, महात्मा गांधी जी, जवाहरलाल नेहरू जी, जिन्होंने मिलकर हिंदुस्तान की जनता के साथ सालों लड़ाई कर कर ये इस देश को दिया, इसको नरेंद्र मोदी, बीजेपी बदलना चाहते हैं, खत्म करना चाहते हैं। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जालना मधील सभेत पाकिस्तान चायना बॉर्डरवर दर तिसऱ्या दिवशी इंडियन सोल्जर मारले जात आहेत, त्यांच्याशी 2 हात करून दाखवा असं आवाहन केलं आहे। आज जालना शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचार सभेचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बगले यांच्या वतीने करण्यात आले होते। प्रकाश आंबेडकर आज बगले यांच्या प्रचारासाठी जालना शहरामध्ये आले असता त्यांनी भाजप सरकार व देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली। यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले आहे की दर तिसऱ्या दिवशी चायना व पाकिस्तान बॉर्डरवर इंडियन सोल्जर मारले जातात, त्यांच्याशी अगोदर 2 हात करून दाखवा। उगाचच आम्ही देशात हे केलं ते केलं असं करू नका, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना आज जालना येथे केले आहे। मोदीने आपल्याला अशाच परिस्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे, अशाच परिस्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे की उद्याचा सावकार हा आपल्याला घाण ठेवेल अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून मोदीने एक नवीन फंडा काढला। तो काय म्हणतोय की काळजी करू नका, मी पुन्हा देश सांभाळेल, काळजी करू नका। अरे बाबा, तू सांभाळतील कसा? माझ्या शब्दात सांगायचं झालं, एखादा दारुडे असतो, नोकरी सुटली दारुड्याची, दारू शिवाय त्याची भागत नाही, आणि मग दारू शिवाय भागत नाही, मग दारूसाठी पैसे तो कुठून आणतो? तो दारूसाठी पैसे कुठून आणतो? तुम्ही सगळे पिणारे आहात याची मला कल्पना आहे, पण वायसी पिणारे आहात, त्याच्यामुळे अट्टल दारूदार पिणारा जो आहे त्याची नोकरी गेली, पैसे नाहीत, मग दारू पिण्यासाठी तो काय करतो? मोदी आता तीच भाषा बोलायला लागलाय। त्या दारुड्याची वृत्ती आणि मोदीची वृत्ती याच्यामध्ये कुठलाही फरक नाही, हे आपण लक्षात घ्या। दारुड्या दारू मिळावी म्हणून घरातली भांडी विकायला निघालाय, आणि मोदी देश चालवण्यासाठी पैसे पाहिजे म्हणून देशाची संपत्ती म्हणजे कारखाने जे आहेत ते कारखाने विकायला लागला, हे लक्षात घ्या। सिंधुदुर्ग येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे। आज महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे।
बुलढाण्यातील जुना गाव परिसरातील चाइल्ड लाईनने अन्यायग्रस्त 3 बालकांचा रेस्क्यू केल्याची घटना घडली आहे. काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांच्या मदतीकरिता चाइल्ड लाईन 1098 ही संस्था कार्यरत आहे. याचाच प्रत्यय आज बुलढाणा शहरात घडून आला आहे. आज दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास चाइल्ड लाईनच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल आल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी तात्काळ पोलीस संरक्षणाखाली बुलढाणा शहरातील जुना गाव परिसरात आलेल्या एका घरात 3 बालके बंदिस्त होते. या बंदिस्त बालकांना रेस्क्यू करण्यात आले आहे व या बालकांना जिल्हा बाल कल्याण समिती यांच्याकडे हजर केले असून बालकांना मदत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच मुलांचा जीव धोक्यात असेल किंवा बालकांचे अधिकार बाधित होत असेल तर चाइल्ड लाईनच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केले आहे. नमस्कार, मी दिवेश मराठे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बुलढाणा. आज 1:30 वाजता चाइल्ड हेल्पलाईन 1098 ही एक नॅशनल सर्व्हिस आहे मुलांसाठी. आपत्ग्रस्त परिस्थितीत आपण फोन करू शकता. आज आम्हाला 1:30 वाजता फोन आलेला चाइल्ड लाईनला की 3 मुलांना घरामध्ये डांबून ठेवलेलं आहे आणि त्यांना मारझोड होत आहे. तर अशा पद्धतीचा कॉल आल्यानंतर पोलीस विभागाशी संपर्क साधून आम्ही घटनास्थळी पोहोचून जुना गाव बुलढाणा या ठिकाणी एका घरामध्ये पालकांकडूनच मुलांना त्रास होत असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली होती. त्यावर पोलीस अधिकारी आणि चाइल्ड लाईन जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या मदतीने आपण मुलांना रेस्क्यू केलेलं आहे आणि ही मुलं सध्या बालकल्याण समिती बुलढाणा यांच्या समक्ष हजर करण्यात आलेली आहे. तरी माननीय बालकल्याण समिती बुलढाणा यांच्यामार्फत मुलांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मी नागरिकांना असं आवाहन करतो की जिथे कुठे मुलांचा जीव धोक्यात असेल किंवा त्यांना अमानुषपणे वागणूक मिळत असेल, त्यांचे बालकांचे अधिकार हे कुठेतरी बाधित होत असतील तर अशा वेळेस आपण 1098 हा हेल्पलाईन नंबर वापरू शकता आणि मुलांना मदत देऊ शकता. धन्यवाद. बुलढाणा येथील मंगल कार्यालय व लॉन्सच्या मालकांना पोलिसांनी वाहतूक तसेच डीजे संदर्भात काही सूचना दिल्या आहेत. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आज शहरातील मंगल कार्यालय मालकांची बैठक पार पडली. लग्न समारंभात तसेच इतर कार्यक्रमाच्या दरम्यान डीजे तसेच वाद्यांमुळे वाहतुकीची मोठी समस्या होते. शिवाय तणावाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे मंगल कार्यालय प्रशासनाने पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे आहे, अशा सूचना अप्पर पोलीस अधीक्षक बी महामुनी यांनी दिल्या आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक बी महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा शहरातील मंगल कार्यालय व लॉन्स संचालकांची शहर ठाण्यात बैठक संपन्न झाली. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधवराव गरुड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी पोलिसांच्या आदेशाचे पालन करण्याचे आश्वासनही उपस्थितांना दिले गेले. आजच्या बैठकीमध्ये बुलढाणा शहरामधील जे मंगल कार्यालयवाले आहेत, हॉल किंवा लॉन्स ज्यांचे आहेत, अशा सर्व लोकांना बैठकीसाठी बोलवण्यात आले होते. इथे बरेच दिवसापासून एक अशी समस्या दिसून येते की हे मंगल कार्यालय किंवा हॉलमध्ये कुठलेही लग्न असू देत किंवा इतर कार्यक्रम असू देत, अशा वेळी सदरचे जे येणाऱ्या लोकांचे वाहनांचे पार्किंग आहेत ते रस्त्यावर होतात आणि रस्त्यावर पार्किंग होतात. त्याचबरोबर यांच्यासोबतचे वाद्य देखील रस्त्यावर असतात आणि ही सगळी गर्दी रस्त्यावर जमा होते आणि त्यामुळे आपल्याला तो मार्ग बरेच काळ 10-15 मिनिटांसाठी काय असेना परंतु तो बंद राहतो आणि दुसरी त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेसारखे तणावाचे प्रश्न देखील निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर आज ही बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्व मंगल कार्यालयवाले हॉलवाले उपस्थित होते. आज त्यांना मी यामध्ये या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत की आपण स्वतः पार्किंगची व्यवस्था करणं गरजेचं आहे. आपल्याकडे असणाऱ्या किंवा घेणाऱ्या कार्यक्रमादरम्यान कुठलंही वाहन हे तुम्ही पार्किंगची व्यवस्था करायची आहे. ते रस्त्यावर राहणार नाही. रस्त्यावर राहिले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. त्याचबरोबर आपले जे डीजे किंवा इतर जे साऊंड आहेत, आपले कुठलेही जे साऊंड सर्व्हिसेस आहेत, ते कुठल्याही परिस्थितीत आपल्या रस्त्यावर आपण उभे करणार नाहीत. त्यांची जागा, वाद्यवृद्धांची जागा आपण त्यांना निश्चित करून द्याल, जेणेकरून त्याचा रोजच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही. आणि याचबरोबर जर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांनी यामध्ये आम्हाला आश्वासन दिले की आम्ही या पद्धतीनं प्रशासनाला सहकार्य करून आम्ही कुठल्याही परिस्थितीत लोकांना त्रास होईल असं कुठलं हे करणार नाही. परंतु या पलीकडे त्यांना मग आम्ही कायदेशीर सूचनाही दिलेल्या आहेत, तशा आम्ही त्यांना नोटीसही देतोय आणि जर या पद्धतीने उल्लंघन होत असेल तर आम्ही त्याबाबत कारवाई देखील करणार आहोत. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सोबत जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केल्याचं ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांनी जे विधान केलं ते ठाकरे भाजप सोबत जाऊ शकतात असा अंदाज त्यांनी बांधला आहे. त्याला कारण म्हणजे 30 वर्ष युती असताना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊ शकतात. बाळासाहेबांना मान्य नव्हतं ते काम उद्धव ठाकरे यांनी केलं. असे चमत्काराचे प्रकार उभाटा गटात घडतात, त्यामुळे त्यांनी गांभीर्याने घेतलं आहे. चांडाळ चौकडीने पत्रकार परिषदेत सांगितलं की मोदींनी दरवाजे उघडले तरी जाणार नाही. निर्णय घेण्या अगोदर चांडाळ चौकडीने लक्ष्मण रेषा आखून दिली आहे. ठाकरे गटाचं नुकसान हे लोक करत आहेत. जर तरचा प्रश्न आहे. भाजपची रणनीती असते, त्यांना वाटलं तर ते आले तर त्यांचं स्वागतही केलं जाईल. एखाद्या ठिकाणी झालं तर काय होतं. नरेश म्हस्के यांची समजूत काढली आहे. सांगलीसारखं नाही, त्यांची मारामारी सुरू आहे. आमच्यातला वाद तातडीने मिटतो, मात्र त्यांचा वाद चालूच आहे. ते एकमेकांना गाडल्याशिवाय राहणार नाही. काल हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली, ती दुर्दैवी आहे. मात्र जादूटोणा करणाऱ्यांनी खिशात मंत्र असू द्या. सर्व नेत्यांनी प्रवासात काळजी घ्यावी. अशा घटना निवडणूक काळात घडतात, याकडे सर्वांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. अधिक रिस्क घेऊ नये. प्याराला राजनयनी कोण आहे ही अभिनेत्री? यापेक्षा शेतकरी जनतेकडे बघा. उघडे नागडे फोटो बघायचे नाही. हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही. या विषयाला सर्वसामान्य लोकांच्या मनात स्थान नाही. चित्र वाघ असो वा कुणीही असो, काय बोलावं याबद्दल आक्षेप नाही, मात्र असं बोलू नये. नालायक टरबूज खरबूज म्हणणे हा कॉमेडीचा भाग असतो. लोकांना सिरियस भाग आवडत नाही. यामुळे कॉमेडी नशा असल्याच्या आविर्भावात वागतात. तुम्ही लोकांची नक्कल करता. तुमची केली तर असंच हसत खेळत घेतलं पाहिजे, असंही शिरसाट यावेळी म्हणाले. काल प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक मोठं विधान जे केलं आहे की उद्धव ठाकरे हे कधीही निवडणुकीनंतर भाजपबरोबर जाऊ शकतात. त्यामागचे कारणं बी तसेच आहेत. त्यांना एक बेस पण आहे. जर शिवसेना भाजपबरोबर 30 वर्षाची युती होती, ती तोडून सुद्धा ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेलेत. हे कधी कल्पनेच्या बाहेरचं आहे ना. ती युती कधी ना शिवसैनिकाला आवडली होती आणि पूर्ण हयात ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की काँग्रेस बरोबर कधी जायचं नाही, नसतं मी माझी दुकान बंद करेल, तरी ते गेले. तर हे असे चमत्काराचे जे काही प्रकार आहेत हे उभाटा गटामध्ये घडतात. म्हणून त्या विधानाला थोडंसं गांभीर्याने त्यांनी घेतलं असावं. परंतु त्यांचे काही जी चांडाळ चौकडी आहे त्यांनी मला वाटतं आज सकाळच्याच प्रेसमध्ये असं सांगितलेलं आहे की मोदी साहेबांनी कितीही दरवाजे उघडे ठेवले असले तरी आम्ही त्या दरवाज्यातून आज जाणार नाही. जायचं का नाही जायचं हे ठरवणारा नेता बाजूला, परंतु या चांडाळ चौकडीने पहिले त्यांना लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे. मला तरी वाटतं की उभाटा गटाचं पूर्णपणे सफाया केल्याशिवाय ही चांडाळ चौकडी शांत बसणार नाही. जेवढं काही करता येईल या लोकसभेमध्ये आपण पाहाल की त्यांचं जेवढं काही नुकसान करता येईल तेवढं करायचा प्रयत्न हे लोक करत आहेत. म्हणून त्याच्यावर आता भाष्य करणं योग्य नाही. 4 जूनच्या नंतर खऱ्या अर्थानं कुणाची काय लायकी हे सुद्धा कळेल. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.